सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजची आपली गोष्ट आहे सुगती प्राप्तीचे 3 अंग. सुगती प्राप्ती. ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या ध्येय असायला पाहिजे की आपल्याला सुगतीला प्राप्त व्हायचं आहे. तर सुगती प्राप्तीचे किती अंग सांगितले आहे भगवान बुद्धांनी? 3 अंग. किती? 3. ठीक आहे. तर स्थविर महामोगलांनी विचारलेले 3 प्रश्न. स्थविर महामोगलांनी विचारलेले 3 प्रश्न आज आपण बघूयात आणि त्या 3 प्रश्नांचे उत्तरे सुद्धा बघूयात. ठीक आहे. तर हे उल्लेखित आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 224 मध्ये. सच्चं भनेन कुज्झेय दज्जा पमस्मिंपि याचितो एतेहि तीहि ठाणेहि गच्छे देवान संतिके. ह्या गाथेचा अर्थ असा प्रकारे आहे, सत्य बोला, असत्य बोलू नका. सत्य म्हणजे काय? खरं बोला, खोटं बोलू नका. दुसरं आहे क्रोध करू नका. क्रोध नका करू तर मग काय करा? सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांप्रती आपुलकी ठेवा. तिसरं आहे मागणाऱ्यास थोडे तरी द्या. कुणी आपल्याला काही मागत असेल तर त्याला आपण जास्ती नाही देऊ शकत असणार, परंतु त्याला थोड्यामधून थोडं तरी द्या. कोणकोणत्या आहेत 3 गोष्टी? तर पहिला आहे सत्य बोला, असत्य बोलू नका. दुसरा आहे क्रोध करू नका. क्रोध नाही करू तर मग काय करायचं? प्रेम करायचं, सगळ्यांप्रती मंगल मैत्री करायची. तिसरं आहे मागणाऱ्यास थोडं तरी द्या. कुणी आपल्याला काही मागत असेल तर त्याला थोडंसं तरी द्या. ह्या 3 गोष्टी अंगीकारणारा मनुष्य देवतांच्या जवळ जातो. ज्या मनुष्याने ह्या 3 गोष्टी अंगीकारल्या तो देवतांजवळ जातो आणि अर्थातच तो सुगतीला प्राप्त करतो. देवताजवळ जाणेच म्हणजे काय आहे? सुगतीला प्राप्त करणे. म्हणजेच तो मनुष्य स्वतः देवता बनतो. देवताकडे जातो म्हणजे सुगतीला प्राप्त करतो आणि तो मनुष्य स्वतःच देवता बनतो. भगवत्ता प्राप्त करतो आणि भगवत्ता तो प्राप्त करतो, असं ह्या गाथेचा अर्थ आहे. एके समयी तथागत भगवान बुद्ध जेतवन विहारात राहत होते. भगवान बुद्ध जेव्हा एक समयी जेतवन विहारामध्ये राहत होते, महास्थविर महामोगलायन यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे. महास्थविर महामोगलायन जे होते त्यांनी भगवंतांना 3 प्रश्न विचारलेले होते. त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. एके दिवशी चारिका करताना सुगती प्राप्त देव मनुष्यांच्या वस्तीत स्थविर महामोगलायन गेले. स्थविर महामोगलांना एवढी शक्ती प्राप्त होती की ते इथून देवता लोकांमध्ये पण जाऊ शकत होते, नरक लोकांमध्ये पण जाऊ शकत होते आणि तिथून मनुष्य लोकांमध्ये पण परत येऊ शकत होते. ते एवढी त्यांना शक्ती प्राप्त होती. तर एके दिवशी चारिका करता करता ते कुठे गेले? देव मनुष्यांच्या वस्तीत गेले. महामोगलायन गेले आणि त्यांना विचारले की आपण असे कोणते पुण्यकर्म केले की ज्या कारणाने आपणास ही सुगती प्राप्त झाली. आणि तिथे जाऊन त्यांनी विचारले की आपण असे कोणते पुण्यकर्म केले की ज्या कारणामुळे आपणास एवढी सुगती प्राप्त झाली. त्यांच्यापैकी एकाने सांगितले की ना कधी मी जास्ती दान केले, ना कधी मी जास्ती धम्मश्रवण केले. त्याच्यामधून एका व्यक्तीने सांगितले की मी कधी जास्ती दान सुद्धा केले नाही आणि धम्म सुद्धा कधी मी जास्ती श्रवण केले नाही. एवढे मात्र खरे की मी जीवनात सर्वदा सत्य बोलत राहिलो. एवढे मात्र खरे आहे की मी जीवनामध्ये, माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी सदा सत्य बोलत राहिलो. त्या सत्य प्रभावानेच आज मला ही सुगती प्राप्त झाली आणि त्या सत्याच्या प्रभावानेच आज मला ही सुगती प्राप्त झाली. त्यांच्यामध्ये एक देव महिला होती. तिलाही तसाच प्रश्न विचारला की तुम्ही असे कोणते पुण्यकर्म केले की ज्याच्यामुळे तुम्ही इथे आलेले आहात. स्थविर मोगलायन यांनी त्यांना पण तेच प्रश्न विचारला. तेव्हा ती उत्तरली, मी स्वतःच्या आपत्त्यांना खूप मारले. माझे जे स्वतःचे आपत्य होते त्यांना मी खूप मारले. वाटेल तसे टाकू बोलली. मला जसं वाटायचं तसं टाकून बोलली, परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये किंचितही द्वेष भावना नव्हती.
परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये जराही देशभावना नव्हती, वाईट भावना नव्हती आणि ह्या पुण्यप्रतापानेच मला ही सुगती प्राप्त झाली. मी बोलली जरूर, त्यांना मारलं जरूर, परंतु माझ्या मनामध्ये द्वेष भावना नव्हती. म्हणजे मी चांगल्याच मनाने केलं म्हणून मला ही सुगती प्राप्त झाली. तिथे काही लोक असेही होते की त्यांनी महामोगलांना सांगितले, आम्ही विशेष असे काहीही केले नाही. तिथे बरेचसे लोक असे सुद्धा होते की ज्यांनी महामोगलांना सांगितले की आम्ही विशेष असे काहीच केले नाही, मात्र थोडेसे ऊस, फळे इत्यादी भिक्खूंना दान दिले. परंतु आम्ही थोडेसे ऊस, फळं असे भिक्खूंना दान दिले आणि त्या दानाच्या पुण्य प्रभावानेच आम्हाला सुगती प्राप्त झाली आहे. आणि आम्ही जो दान दिलं त्या दानाच्याच पुण्य प्रभावानेच आम्हाला सुगती प्राप्त झाली. त्यानंतर स्थवीर महामोगलायन भगवंताकडे आले. नंतर मग स्थवीर महामोगलांनी हा निरीक्षण केला आणि मग ते भगवान बुद्धांकडे आले. त्यांनी तथागतांना वंदन केला, प्रणाम करून एका बाजूला बसले. त्यांनी तथागतांना वंदन केलं महामोगलायांनी आणि एका बाजूला बसले आणि विचारलं, भगवान काय फक्त सत्य बोलण्यानेच, क्रोध न करण्यानेच आणि ऊस किंवा फळे दान करणाऱ्यानेच कुणाला सुगती प्राप्त होते काय? त्यांनी विचारलं भगवंतांना, काय फक्त सत्य बोलण्यानेच आणि क्रोध न करण्यानेच, त्याच प्रकारे ऊस किंवा कुणालाही फळे दान केल्याने सुगती प्राप्त होऊ शकते का कुणालाही? अशा लोकांच्या देव मनुष्यांमध्ये जन्म होतो काय? भगवंतांना हे प्रश्न विचारले, असे लोकांच्या देव मनुष्यामध्ये जन्म होतो काय? यावर भगवान म्हणाले, महामोगलायन असे तू का विचारतोयस? भगवान महामोगलायनला म्हणाले, तू असे का विचारतोयस? काय तुला हे सगळं माहीत नाही आहे का? तुला हे सगळं माहीत नाही आहे का? काय तू हे डोळ्याने स्वतः पाहिलेच नाही काय? तू हे स्वतःच्या डोळ्याने बघितले नाही काय? ऐकले नाही काय? तुला तर कुठलीच शंका असायला नको. भगवान बुद्ध महामोगलायनला म्हणतात की तुला तर कुठलीही शंका असायला नको. लहान लहान पुण्यकर्मही आपल्याला देवता लोकांमध्ये घेऊन जातात. भगवान बुद्ध सांगतात, लहान लहान पुण्यकर्मही आपल्याला देवता लोकांमध्ये घेऊन जातात, सुगती प्राप्त करून देतात. महामोगलायन फक्त सत्य बोलून, क्रोधाला त्यागून आणि अल्पमात्र दान देऊनही माणसे देवता लोकात जन्म घेतात. मग भगवान बुद्ध सांगतात, फक्त सत्य बोलून, क्रोधाला त्यागून आणि अल्पमात्र दान देऊनही सुद्धा लोक सुगतीला प्राप्त होतात. अतः सदा सत्यवचन बोला. म्हणून भगवान बुद्ध सांगतात, सदा सत्यवचन बोला. परंतु सत्यवचन सगळ्यांना आवडतात काय? नाही आवडत. खोटं सगळ्यांना आवडते. परंतु भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? सदा सत्यवचन बोला, क्रोध करू नका. क्रोध अजिबात करू नका. तर सगळ्यांच्या प्रती मंगल मैत्री करा आणि कोणी मागितल्यास त्याला थोडे तरी द्या. कोणी आपल्याला काही मागत असेल तर त्याला थोडंसं तरी द्या. पूर्ण नका देऊ, पण थोडे तरी द्या. ह्या तिन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट जरी मनापासून केली, ह्या तीन गोष्टींपैकी एक जरी गोष्ट आपण मनापासून केली, कोणती गोष्ट? तीन गोष्टी कोणत्या आहेत? सदा सत्य बोला, क्रोध करू नये आणि त्याचबरोबर कुणी आपल्याला काही मागत असेल तर त्याला थोडे तरी द्या. ह्या तीन गोष्टींपैकी एक जरी गोष्ट आपण मनापासून केले तर आपल्याला सुगती प्राप्त होऊ शकते. देवता लोकांमध्ये आपला जन्म होण्यास हे सगळं कारणीभूत ठरते आणि मग आपला कुठे जन्म होऊ शकतो? देवता लोकांमध्ये. हे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे, ज्याचा अर्थ असा आहे, सदा वदा सत्य वदा, क्रोध करू नका. सत्य वदा, क्रोध करू नका. म्हणजे सत्य बोला, क्रोध करू नका. याचकास द्या थोडे तरी. याचकास म्हणजे मागणाऱ्याला द्या थोडे तरी. ह्या तिन्ही गोष्टी आचरणारा सुगतीलाही प्राप्त करी. ह्या तिन्ही गोष्टी जो आचरतो त्याला तो सुगतीलाही प्राप्त करतो. आता न पूज्येय, ह्या गाथेमध्ये एक शब्द आलेला आहे, न पूज्येय. याचा मी तुम्हाला अर्थ समजावून सांगते. ठीक आहे. क्रोध करू नका. न पूज्येय म्हणजे क्रोध करू नका. क्रोध निर्दयतेनेच एखाद्याच्या मनात उत्पन्न होते. एखाद्याच्या मनामध्ये निर्दयता राहिली, दया नाही राहिली तर त्याच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होते. मनात आलेला क्रोध हा नेहमी वेगवेगळ्या परिस्थितीत बदलत असतो
आणि मनामध्ये जेव्हा क्रोध येतो तेव्हा तो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बदलत असतो. जे झालं नाही त्या सुद्धा मन विचार करायला सुरुवात करतो. मनुष्याचा राग जर विघातक असे शस्त्र वापरण्यासही कमी करत नाही. मनुष्याचा जो राग आहे तो तलवारीपेक्षाही कमी नाही आहे, एवढा घातक आहे. आणि अशा तऱ्हेचा क्रोध स्वतःचा किंवा इतरांचाही जीव घेण्यास मागे पुढे पाहत नाही. आणि मनुष्याला जर अशा तऱ्हेचा क्रोध आला तर तो स्वतःचाही जीव देऊन टाकतो आणि दुसऱ्याचाही जीव घेण्यासाठी मागे पुढे बघत नाही. तर क्रोध एवढा भयंकर असते म्हणून भगवान बुद्ध काय सांगतात, क्रोध करू नका. क्रोधाचे वर्णन करणारी भगवंतांची गाथा आहे. क्रोधनो दुब्बयो होती अथो दुःखंपि स्वेतिसो अथो अत्थं गहेतवन अनंथं अधिगच्छति. क्रोधाला दर्शवणारी ही गाथा आहे. क्रोधी मनुष्यात, ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, क्रोधी मनुष्यात जरी तो नीट खाऊन पिऊन सुखी असला, एखादा क्रोधी मनुष्य आहे आणि जरी तो नीट खाऊन पिऊन सुखी असला तरी काहीतरी न्यूनगंडांची भावना त्याच्या मनामध्ये असते. बरोबर आहे. तो कितीही श्रीमंत असो, त्याला रोज पंचपक्वान खायला मिळत असतील तरी त्याच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना असते. आणि जरी ते ऐशो आरामाचे जीवन जगत असला, ऐशो आरामाचे जीवन जरी जगत असला तरी तो सतत दुःखी असतो. क्रोधी मनुष्य सतत दुःखी असतो आणि नफ्याच्या आणि हितकारक गोष्टींच्या मागे लागून विनाशाकडे खेचला जातो. फायदा आणि नुकसान काय, ह्या गोष्टीच्या मागे लागून तो विनाशाकडे खेचला जातो. अर्थात लोभात पडू नये, मनुष्याने लोभामध्ये पडू नये. तिसरं असं आहे, ततो कायेन वाचये वद्धं कत्वान कोधनो कोदभिभूतो परिसो धनंजनी निगज्जती. ह्या गाथेचा अर्थ असा सांगितलाय भगवान बुद्धांनी, एखादा पुरुष क्रोधाने वश झाला तर स्वतःचा शारीरिक, वाचिक आणि मानसिक घात करतो. एखादा मनुष्य क्रोधाने वश झाला, क्रोधाने त्याला आपल्या वशामध्ये केलं, तो स्वतःचा शारीरिक, मानसिक आणि वाचिक, शारीरिक शरीराचा घात करतो, मानसिकपणे पण तो विचार करू आपला घात करतो आणि तोंडाने पण, राग आला तर मग तोंडाने वाचाने काहीही बोलतो. असा तो आपला घात करतो आणि शेवटी तो स्वास्थ्य आणि आपला जीवनही गमावून बसतो. आणि अशा प्रकारे तो शेवटी आपला जीवन आणि स्वास्थ्य गमावून बसतो. दुम्मं कुयंसं दस्सेत धुमग्गी विय पावको यतो पत्तयती कोधो येन कुज्झती मानव. ह्याचा अर्थ असं सांगितलाय भगवान बुद्धांनी, जर एखाद्याला क्रोधाने ग्रासले, एखाद्या मनुष्याला क्रोधाने ग्रासले तर त्याचा चेहरा उग्र स्वरूप धारण करतो. क्रोध आला तर आपला सुद्धा चेहरा खूप उग्र स्वरूप धारण करते. आपण आपल्या स्वतःला सुद्धा ओळखू शकत नाही आणि सुप्त अग्नीप्रमाणे तो मनातल्या मनात जळत असतो. आणि क्रोध आल्यावर सुप्त अग्नी कशी जळते त्याप्रमाणे तो मनुष्य मनातल्या मनात जळत असतो. क्रोधाचे कारण काहीही असो, रागावलेली स्त्री असो की पुरुष असो, ते निर्लज्ज म्हणतात. क्रोधाचा कोणताही कारण असो, रागावलेली स्त्री असो किंवा पुरुष असो, ते निर्लज्ज बनतात. त्यांना कुठलीही लाज शरम काही वाटत नाही. आणि जे शब्द ते उच्चारतात ते शब्द असंबद्ध आणि निरर्थक असतात. आणि रागामध्ये जे शब्द ते बोलतात त्या शब्दांमध्ये काहीही अर्थ नसते. असंबद्ध आणि निरर्थक म्हणजे काहीही अर्थ त्या शब्दांना नसते. आणि क्रोधाने ग्रासलेला मनुष्य पूर्णपणे असहाय्य बनतो. जो मनुष्य क्रोधाने ग्रासतो, क्रोध ज्याला पकडतो, क्रोधामध्ये जो राहतो तो पूर्णपणे असहाय्य, त्याला कुणीही सहायता करू शकत नाही, पूर्णपणे असहाय्य बनतो, असं भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. तर सुगती प्राप्तीचे किती अंग आहेत? 3 अंग आहेत. कोणकोणते? तर सदा सत्य बोला, क्रोध करू नये आणि मागणाऱ्याला थोडे तरी द्या. तर आजची आपली ही 3 प्रश्नांवरती गोष्ट होती. कुणी विचारले होते हे 3 प्रश्न? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा. साधू साधू साधू.